लोकसभेच्या निवडणुकांनंतर राज्यात विधानसभेसाठी महायुतीचं जागावाटप नेमकं कसं असेल याची चर्चा आत्तापासून सुरू झाली आहे। आता लोकसभेच्या निकालाच्या स्ट्राइक रेटनुसारच महायुतीचं जागावाटप निश्चित होईल अशी माहिती एबीपी माझाला मिळाली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पक्षाचा स्ट्राइक रेट सर्वात जास्त त्या पक्षाला जास्त जागा असं निश्चित झाल्याची माहिती एबीपी माझाला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिंकून येणं हा एकमेव निकष असल्यामुळे लोकसभा निकालाच्या स्ट्राइक रेटवरतीच विधानसभेच्या जागा निश्चित होतील अशी माहिती आहे। आणि यानंतर एक मोठी बातमी भाजपच्या गोटातनं। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठे बदल होणार असल्याची माहिती मिळते। सुमार कामगिरी असलेल्या विस्तारकांना आता भाजप थेट घरचा रस्ता दाखवणार आहे। जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत विस्तारक योजनेची पुन्हा फेररचना होईल। त्यामुळे सध्या विस्तारकांना पुढच्या सूचनेचे आदेश येईपर्यंत थांबण्यास सांगितलं गेलंय। यापुढची बातमी सामनाच्या अग्रलेखाची। पंतप्रधान मोदींचा मनोरोग बळावलेला आहे, त्यांना उपचार आणि विश्रांतीची गरज आहे अशी टीका सामनाच्या अग्रलेखातनं केली जाते। स्वयंप्रभू अवस्थेमध्ये जाऊनही मोदी एकाकी आहेत, मनानं ते कमजोर झालेत असे टोले सामनाच्या अग्रलेखातनं लगावले गेलेत। 4 जून नंतर भाजप शिल्लक राहिलाच तर मोदींच्या मन आजाराची त्यांना काळजी घ्यावीच लागेल असं अग्रलेखात नमूद आहे। सामनात नेमकं काय म्हटलंय याविषयी त्यातले काही प्रमुख मुद्दे आपण पाहतोय। मोदी हे या निवडणुकीत पप्पू अवस्थेत पोहोचलेत। ही अवस्था अविनाशी आहे। मोदींची प्रकृती बरी नाही, पण लक्षात कोण घेतं? मोदींचा मनोरोग बळावलाय, त्यांना विश्रांती आणि उपचारांची गरज आहे। ऐसा कोई सगा नहीं जिसे मोदी ठगा नहीं अशी ही टीका सामनातनं केली जाते। स्वयंप्रभू अवस्थेला पोहोचूनही मोदी एकाकी आहेत आणि मनानं ते कमजोर झाल्याची टीका सामनात आहे। कमजोर मनाच्या व्यक्तीलाच विचित्र भास आणि स्वतःविषयी भ्रामक कल्पना असतात। 4 जून नंतर भाजप शिल्लक राहिलाच तर मोदींच्या आजाराची काळजी घ्यावी लागेल असा टोला सामनातनं लगावला गेलाय। जनपळभर म्हणतील हाय हाय तू सत्तेवरून जाता राहील कार्य काय असा टोलाही लगावला जातोय। हीच अवस्था स्वयंप्रभूंची होईल अशी टीका सामनातनं करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।